नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे, तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज सुरुवातीलाच सांगते की ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कारण बरेच जण काय म्हणतात की आमच्यापर्यंत व्हिडिओ येत नाही, आम्हाला समजत नाही कधी आलेला. तर एक आता काय होतं आपल्या सरांसाठी नंतरच्याला आपण थोडंसं टेक्नॉलॉजी आपल्याला, तर तिथे एक घंटीचं बटन असतं बघा, त्याच्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आहे त्याचं. तर माझा सगळा जो हे असतो, भर असतो तो निसर्ग उपचारावर असतो. औषधं शक्यतो घ्यायची नाही. आपल्या हातात जे आहे व्यायाम, ध्यानधारणा, प्राणायाम ह्यांनी आपण आपले आजार दूर ठेवायचे आहे. प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगते मुद्रा करा, प्राणायाम करा, ध्यान करा. तर बऱ्याच जणांनी विचारलं की मॅडम थंडी आणि आता तुम्ही सारखं सांगता प्राणायाम करा प्राणायाम करा, नाक चोंदतं. बरोबर आहे, थंडीमुळे आपलं नाक, आपल्याला वाटतं असं सकाळ सकाळ नाक जड होतं, सर्दी होते, सर्दी झाली का काय, हा सगळा भाग बऱ्याच जणांना असं जडजड वाटतो. इथला भाग पण सगळा असं जडजड वाटतो. मग प्राणायाम नीट करता येत नाही कारण आपले श्वास जे हे असतात नाकपुड्याच्या, तर तो पुरेसा श्वास घेऊ शकत नाही. तर ह्याच्यावर काहीतरी उपाय सांगा ना. तर अगदी तुम्ही बघा, थंडीमध्ये सगळ्यांना इथे असं काहीतरी खूप जडजड वाटतं, इथे जड वाटतं, डोळ्याच्या तिथे खोबणीत असं जड वाटतं. तर हा जो आहे सायनसमुळे असं होऊ शकतं. तर आपल्याला एक छान पॉईंट मी सांगते आणि ते तुम्ही करायचं आहे. पण आधी म्हणजे रोज आम्ही करतो बरं का. आमच्या व्यायामामध्ये आमचं जवळपास 1.25 तासाचं आम्ही सकाळी रोज व्यायाम करतो. तर त्याच्यामध्ये एक ना खूप छान आहे, उभं राहतो आम्ही आणि असे हात जोड, मिरची लागली, तिखट लागलं, हे आहेत ना, हे असे हात तिखट लागलं करून असं थै नाचतो. लहान मुलं कशी नाचतात तसं. ह्याच्यामुळे काय होतं, आपले सगळे स्नायू जे टाईट झालेले असतात सगळेजण अगदी शिथिल होतात. आपले जे मेरिडियन पॉईंट्स असतात ते ओपन होतात आणि कुठल्याही ॲक्युप्रेशरसाठी आपलं शरीर तयार होतं. आपण म्हणजे तर आता तुम्हाला मी सर्दीकडे हे झालं की त्याच्यानंतर आपल्याला प्राणायामसाठी बसायचं आहे. नाक तर चोंदलेलं आहे, तर काय करायचं, तर हे आपली ही नाक, हे नाक आहे की नाही, जिथे नाक चमतणी इथे जी हे नाक चमतणी इथे जी आहे की नाही अशी कर्व हा नाकाचा, इथे दोन्ही साईडला तुम्ही क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज परत असं दाब द्या सोडा, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं करा. आणि त्याच्यानंतर प्राणायामला तुम्ही बसा. खूप अगदी लगेच तुम्हाला त्याचा इफेक्ट येईल. तुम्ही आत्ता माझ्याबरोबर परत करून बघा. ज्यांचं नाक जड झालेलं असेल, म्हणजे नाक म्हणजे हा सगळा जो भाग आहे सायनसने आणि कफामुळे जर झालेला असेल, जडपणा आला असेल, तर आत्ताही माझ्याबरोबर करा. काही त्याला हे नाही, हे पहा असं. तर तुम्हाला खूप त्याच्याने छान म्हणजे सगळा हा भाग मोकळा होऊन जाईल आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही प्राणायाम करा. आता सगळ्यांना प्राणायाम कसं करायचं माहिती आहे, ध्यानधारणा कसं करायचं मी वारंवार सांगते. तर ध्यानधारणा करा, आपले हात असे ठेवा, वैश्विक शक्ती आपल्याला शक्ती देते अशी इमॅजिन करा. आणि जे तुम्हाला ध्यानधारणेमध्ये तुम्हाला आपलं वैश्विक शक्तीशी कनेक्शन होतं आणि छान व्हिज्युलायझेशन करायचं, आपल्याला जे काही आपल्याला साध्य करायचं आहे ते आपोआप साध्य होत जातं. वैश्विक शक्ती आपल्याला पूर्ण ऊर्जा पुरवत असते. झाल्यानंतर आपलं ध्यानधारणा झाल्यावर पटकन डोळे उघडायचे नाही, छान हात असे व्यवस्थित घासा, असं घर्षण करा. या घर्षणाने बऱ्यापैकी हातात उष्णता निर्माण होते. आणि हे जे तळवे आहे तुम्ही पहिले डोळ्यावर ठेवा, असे संपूर्ण असं चेहऱ्यावर इथे असं, आणि संपूर्ण शरीराला ती ऊर्जा पोचवा. आपल्याला जी वैश्विक शक्तीकडनं जी ऊर्जा मिळते ती पहिले डोळ्याला आणि नंतर सगळ्या शरीराला पोचवा. बघा, तुम्हाला लगेच फरक जाणवेल. आज मी हे 2-3 प्रकार सांगितले की नाही, मिरचीचं, परत हे जे 2 पॉईंट्स आणि हे घर्षण शक्तीमध्ये सुद्धा, घर्षणामुळे सुद्धा जी शक्ती निर्माण होते ती पण आपल्याला दिवसभर पुरते. तर अशा छोट्या छोट्या ट्रिक्स वापरा. खूप काय अगदी याच्यासाठी वेळ लागतो अशातला भाग नाही आहे. करून बघा आणि नक्की मला सांगा. आणि परत एकदा शेवटी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.